जुलै संपत आला, अजूनही बारामती परिसरात पावसाची हजेरी नाही। दुष्काळाचं सावट आहे, पण ह्याची जाण बारामतीतल्या जाणत्या राजांना आहे का, असा खरा प्रश्न आहे। माजी कृषी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत विविध विकास कामांच्या उद्घाटन सोहळ्यात लाखो रुपयांची अक्षरशः उधळपट्टी करण्यात येते। शेतकरी पाण्यासाठी दाही दिशा फिरतोय, मात्र इथे जेवणावेळी रंगतायत। पुणे जिल्ह्यातला पवार घराण्याचा बालेकिल्ला असलेला बारामती तालुका, जाणते राजे शरद पवार यांच्या या तालुक्यावर सध्या वरुणाची खप्पामर्जी झाली आहे। एकीकडे शेतकऱ्याची दैना झाली असताना माजी कृषी मंत्री, राज्याचे उपमुख्यमंत्री मात्र विविध विकास कामांच्या उद्घाटनात गुंतले आहेत। उद्घाटनांच्या नावाखाली लाखो रुपयांची उधळपट्टी सुरू होती। मोठमोठाल्या जेवणावळी घातल्या गेल्या। कार्यकर्ते, पाहुणे यांची ने-आण करण्यासाठी शेकडो वाहनांचा ताफा फिरत होता। परिसर कोरडा पडलाय, पाण्याअभावी शेतकरी नाडला गेलाय आणि प्रशासन, राज्यकर्ते मात्र ऐशारामी जेवणावळी आणि उधळपट्टीत रंगले आहेत। बाजूला महाराष्ट्रातल्या दुष्काळाची आणि पाऊस लांबलेल्या पावसाची चिंता व्यक्त करणाऱ्या माजी कृषी मंत्र्यांनी आणि राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी अशा पद्धतीने जेवणावळी घालणं कितपत संयुक्तिक होतं, हा खरा प्रश्न या निमित्ताने सर्वसामान्य जनतेला पडलेला आहे। तालुक्यातल्या 9 गावात आणि 122 वाड्या वस्त्यांवर 16 टँकर्सच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू आहे। गेल्या वर्षी या 15 जुलैपर्यंत तालुक्यात 60% पेरण्या झाल्या होत्या। यावर्षी ही आकडेवारी अर्ध्यावर आली आहे, त्यामुळे प्रशासनही हवालदिल झालंय। पेरण्या व्यवस्थित झालेल्या नाहीत, साधारणतः अर्धा टक्का फक्त क्षेत्रावर पेरण्या झालेल्या आहेत। मागच्या वर्षीचा विचार करता खूप कमी आहे। मागच्या वर्षी याच कालावधीमध्ये जवळजवळ 60% पेरण्या झालेल्या होत्या। पाण्याअभावी हाताला काम नाही, जनावरांना चारा नाही, त्यामुळे शेतकरी वैतागलाय। चारा छावण्या पुन्हा सुरू करण्याची मागणी केली जाते। आज रोजी लोकांना भरपूर काम पाहिजे, शेतीला पाणी नाही, प्यायला पाणी नाही आणि दुसरी गोष्ट गुरांना चारा नाही आणि चारा काहीतरी मिळाव, चाराही घरपोच व्हायला पाहिजे किंवा छावण्या व्हायला पाहिजे, काहीतरी व्हायला पाहिजे। 2 वर्षांपूर्वी दुष्काळी परिस्थिती असताना भास्कर जाधवांच्या मुलीचं थाटात लग्न झालं म्हणून पवारांनी भास्कर जाधवांना जोरदार कानपिचक्या दिल्या होत्या। मात्र सध्या स्वतःच्याच तालुक्यातल्या दुष्काळी स्थितीचं भान जाणत्या राजांना आहे का, असा प्रश्न या सरकारी जेवणावळी पाहिल्यावर पडतोय। राहुल ढवळे, झी मीडिया, बारामती। आणि आपण पाहिलं की एकूणच एकीकडे खरं तर दुष्काळात होरपळतोय महाराष्ट्र, मात्र दुसरीकडे बारामतीमध्ये अक्षरशः जेवणावळी उठतायत, जेवणावळी रंगताना दिसतायत। मात्र कुठेही प्रशासनाला दुष्काळग्रस्तांची जाणीव नसल्याचंच ह्या सगळ्या घटनेवरनं सिद्ध होतंय। आपण पाहतोय की ऐन दुष्काळात एकीकडे बारामतीमध्ये जेवणावळी रंगत आहेत, तर दुसरीकडे बळीराजा अजूनही पावसाची वाट पाहतोय आणि अक्षरशः बळीराजाचं इथे आपण पाहतोय की मरण झालेलं आहे। बळीराजाकडे कोणीच लक्ष देत नाहीये आणि बारामतीमध्ये मात्र जेवणावळी रंगत आहेत। मात्र शरद पवार साहेब ह्याकडे लक्ष देतच नाहीयेत असं ह्यावरून सिद्ध झालेलं आहे। आपण पाहतोय प्रशासनाच्या उधळपट्टीला गुणाचा तरी वरद हस्त आहे आणि त्यामुळेच ह्या जेवणावळी रंगतायत। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।